ही तयारी बियारी सगळी हो. तर इथे तयारी चालू झाली आहे मित्रांनो गुढीपाडव्याची उद्याच्या. आता इथे तयारी चालू झाली आहे स्टॉल्स वगैरे लावायची. थोडेसे लावलेत बाकी अजून बाकी आहे. मित्रांनो उद्या आहे ना एवढे सारे सोंग असणार आहेत आणि एवढे सारे आपल्याला सोंग उद्या बघायला भेटतील. पण जेवढं मला जमेल तेवढं मी कव्हर करण्यात थोडंसं ट्राय करेन. बाकी बघू आता एवढे सारे तर मला जमणार नाही कारण घरी वगैरे सगळे पाहुणे असणार. सो बघू जमलं तर. आता आम्ही लोक मंदिरात जाऊन घरी आलो आहोत आणि तिथे सगळी मुलं माणसं आय मीन ऑनली जेंट्स सगळे तिथे पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी मंदिरात आले होते. आणि ॲक्च्युली 11-12 पासून काहीतरी हे चालूच होतं पिंडीवरती अभिषेक करणं. तर गावामध्ये नुसतं हर हर महादेव हाच आवाज गुंजतोय लिटरली मगाचपासून. सगळी मुलं अशी ओरडतात आणि इतकं काय बोलू इतकं एन्जॉय करतात. काश मी लडका होती काश मला पण असं एन्जॉय करायला भेटलं असतं. म्हणजे खूप एन्जॉय करतात सगळी मुलांची गँग पूर्ण ग्रुप वगैरे आहे त्यांचा. असं कळशी बिळशी घेऊन हंडे बिंडे घेऊन पाणी ते लोक घेऊन जातात आणि अभिषेक करतात तिथे. म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि दत्तांचं पण मंदिर आहे ना. दत्तांचं पण मंदिर म्हणजे जेवढे मंदिर आहे तिथे पाण्याचा अभिषेक केला जातो. सर्व मुलं अभिषेक करतात. फक्त मेन जो अभिषेक असतो त्यासाठी पैसे वगैरे आहे द्यावे लागतात माहित नाही. म्हणजे खुशीने काहीतरी स्वखुशी असेल काहीतरी मला ते एवढं माहित नाही. आणि म्हणजे कायच बोलू यार मला घरी यायचं म्हणत नव्हतं का. म्हणजे सगळ्यांचा आवाज ऐकून मुलांचा म्हणजे किती एन्जॉय करतात यार मुलं. किती एन्जॉय करतात इथे मुलं. हां मुलींना पण हा चान्स मिळू शकतो. डिफरन्स एवढाच आहे की गावच्या साईडला बायका मुली जास्त बाहेर पडत नाही रात्रीच्या टायमाला. जर तुम्हाला माहीत असेल गावामध्ये तर हा सण वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे सर्वांनी आलंच पाहिजे बाहेर आणि त्यांनी पण ट्राय करायला पाहिजे. आता प्रथा किती दिवस ही प्रथा घेऊन बसणार मला असं म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही पण करा ना तुमचा पण हक्क बनतो. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि बस एवढंच बोलायचं की मला खूप मजा आली ते सगळं बघायला. आणि आवाज ऐकता इथे सगळे ओरडतात. इथे सगळे पोरं ओरडतात. इथे सगळी पोरं ओरडतात आणि का क्यों नहीं हूँ भाई मैं लड़का क्यों नहीं हूँ. तर चला आता झोपूया आपण. मुली आहोत काय करणार कुछ कर नाही सकते. तर जाऊन आता घरी जाऊन झोपायला लागेल गपचूप. आणि भेटूया उद्याच सकाळी. बाय द वे इन ॲडव्हान्स हॅपी गुढी. ॲडव्हान्स कसला 12 वाजून गेले. हॅपी गुढीपाडवा गाईस चुम्मा. तर भेटूया आता उद्या सकाळी. मस्त रेडी शेडी होऊन जाऊया नटून थटून. फोटो काढू मस्त एन्जॉय करू उद्या. आणि बाकी बघूया आता उद्या काय काय आपल्याला भेटतंय कव्हर करायला आपण सगळं करू. आणि क्रिएटर्स वगैरे सुद्धा येणार आहे आमच्या गावामध्ये. म्हणजे जे आजूबाजूच्या गावामध्येच राहतात अकोले वगैरे साईडला तर ती लोक सुद्धा येणार आहे. त्यांचा पण सत्कार केला जाणार आहे. तर तुम्ही विचार करत असाल माझ्या गाण्यात तर गरीब इंसान आहे. सो जाऊ द्या भेटूया आता उद्या सकाळी. तर आतासाठी शुभरात्री. बाय बाय. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण उठलो आहोत फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता आपण जाणार आहोत मंदिरात.
महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. तर आय गेस मला वाटतं 9:30-10 वाजले असतील. तर आपले घोड्याचा वगैरे कार्यक्रम आय गेस मला वाटतं मिस झालाय, आपण मिस केलाय, कारण तो थोडा लवकर असतो, 8-9च्या दरम्यान असतो. आणि आता जाऊया आपण मंदिरात, अनाउन्समेंट वगैरे पण करायला स्टार्ट झाला आहे. तर जाऊया आता आपण, जाऊन दर्शन वगैरे घेऊया आणि बाकीची गोष्टी पण एक्सप्लोर करू. सगळं गावामध्ये स्टॉल्स लागलेत की नाही माहीत नाही, मला वाटतं थोडेफार लागले असतील. तर जाऊया आता, बघूया आपण. तर इथे बडबड नाही करायची, जाऊ चलो. मधून जाऊ. श्री संदीप सुखदेव कानवडे राणा लिंगदेव यासोबत भगवान लिंगेश्वरी दरबाराची आभार धन्यवाद. सर दर्शन करा, पाठीमागे थांबा. चला इकडून 2 मिनिटं सोडतो, 2 मिनिटं. चला दर्शन घ्यायचं, इकडे पोट घेऊन थांबायचं. चला माग चला इकडे. सगळ्यांच्या दारोदारी गुढी उभ्या राहिल्या आहेत. हा ती पर्पल वाली ना, मस्त. आता आम्ही लोक आता रेडी वगैरे झालेलो आहोत आणि आता आम्ही लोक जाऊ मंदिराकडे. दर्शन तर झालंय माझं सकाळीच, पण आता जाऊ आपण राऊंड मारायला गावामध्ये. बघूया आता अजून काय तिथे आहे का बाकी बघण्यासाठी. ऑब्व्हियसली बाकी असणार आज, कारण पूर्ण दिवस काही ना काही चालूच असतं आपल्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी, कारण की यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते लिंगदेवची. सो आता आपण जाऊ, बघूया, एन्जॉय करूया. तुम्ही पण एन्जॉय करा. आता मम्मी तर येत नाही बोलते, मम्मीला दर्शन करायचं आहे. मम्मीचा आमच्या अवतार बघा. ए बाई गप. तर जाऊया आता, चला. सॉरी इथं लागलं, मग साईडला ये. तेच तर घेऊन मथुरेला लावले होते. तर मित्रांनो आता सगळे स्टॉल्स लागले आहेत
मागाशीच लागलेत ऍक्च्युली, तर आम्ही लेट आलोय. सगळ्या प्रकारचे स्टॉल्स, खाणं पिणं सगळे जसं यात्रामध्ये जत्रेमध्ये तुम्ही जाता सेम टू सेम. लोक आता सगळे चटई वगैरे घेऊन आले आहेत संगीत आखाडी बघण्यासाठी. आणि इथे हा पुन्हा स्टेज आहे जिथे ते स्पर्धा होणार. निमित्त आलेले रील स्टार सुरेश नेवे गडकारे, विशाल कडलक, शरद सोरवदे, सुशांत कानवडे, साईलीला प्रेम, यश पटांगरे सागूर या आता आम्ही लोक गावात जाऊन आलो मंदिराच्या इथे. तर जास्त अजून काही चालू नाही झालंय. आता लोक चटाई बिटाई घेऊन ऑलरेडी तिथे आले आहेत बसण्याचं वगैरे त्यांचं सोय करण्यासाठी. बिकॉज 8 वाजता, 7:45 8 वाजता संगीत आखाडी चालू होईल आणि खूप गर्दी असणार आहे कारण बहुतेक लोकांना पाहुण्यांना वगैरे बोलवलं गेलं आहे. सो मला वाटतं खूप गर्दी होणार आहे. त्यामुळेच लोक आत्ताच जाऊन चटाई बिटाई घेऊन बसले आहेत. सगळ्यांनी सोय केली आपापली. तर जाऊया आता आणि आपण बघूया. डायरेक्ट भेटूया संगीत आखाडीच्या टायमाला. आता आम्ही लोक घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि एवढा जो अटॅक आम्ही केला आहे तो आता आम्ही फोटो वगैरे काढून नंतर मग चेंज करून मग आम्ही लोक संगीत आखाडी बघण्यासाठी येऊ आणि भेटूया थोड्या वेळाने. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा, एन्जॉय करा. ठीक आहे. गणपत सोनार, राणा लिंग यांच्याकडून भगवान लिंगेश्वरचा मी 201 रुपये देण्याबद्दल धन्यवाद. आता रात्रीचे म्हणजे पहाटेचे 4:30 वाजले आणि आम्ही उठून लिटरली चाललोय संगीत आखाडी बघायला. बिकॉज ऑफ आम्हाला लाचे सोंग बघायचे आहेत आणि मी फर्स्ट टाइम अशी उठली आहे. मला बरं नव्हतं, खूप तब्येत खराब झाली होती माझ्या आणि चेहरा मला दिसत असेल तुम्हाला पूर्ण सुजलेला. पण मला लाच हे बघायचं होतं सोंग म्हणून मी उठली आहे आणि फायनली आज आपण चाललोय बघायला. तर चला.
अनिल राजू खंडे कानवडे नाही तेजस्वी हा कळम जायचा सगळ्यांना घेते सोबत चाललोय घरी आता सगळं बघून झालंय अजून 2 मला वाटतं एक घटस्फोट झाला आणि एक कोणता हिडीम बाकी होता ना हिडीम बाकी होता जो मी तुम्हाला तिकडे दाखवला तिकडे ते लोक नृत्य करत नव्हते पण मी तिथे दाखवलं बिकॉज ऑफ आम्ही घरी चाललो आणि माझ्या फोनला पूर्ण हळदहळद लागली यार ते कोण होते खंडोबा होते खंडोबांचं सोंग होतं तर हां तर ते होते त्यामुळे ते कसं हळद वगैरे खूप उजळत होते तिथे आणि माझी हालत आता बेकार झाली आणि आम्हाला दोघींना खूप भूक लागली आणि इथे काकी चटाई घेऊन येत आहेत काकी पण घरी चालले चटाई घेऊन सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला मशरी लावली जाऊ द्या मशरी लावली काकीने तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि लिंगदेवकर काय करते यार व्हिडिओ बघता पण बहुतेक लोकांनी मला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा आणि आता सध्या थंडी वाजते आता घरी जातो खातो पितो चहा पितो अंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊ बाकी आपण ब्लॉग संपवूया आता इथेच आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओला प्रेम द्या खूप आणि खूप छानवाल्या कमेंट्स करा आणि ज्यांना आमच्या लिंगदेव गावाबद्दल माहीत नसेल ही जत्रा तर माझा लास्ट ब्लॉग सुद्धा बघू शकता तुम्ही गेल्या वर्षीचा गुढीपाडव्याचा तिथे पण तुम्ही बघू शकता खूप मजा येते एकदा येऊनच बघा तुम्ही तेव्हाच तुम्हाला कळेल तर आता किती वाजले 7 वाजले असतील ना 7 वाजलेत आता आम्ही चाललो घरी तर चला ब्लॉग संपवूया इथेच आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय